अंडरवर्ल्ड डॉन आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण दाऊदला काहीच झालं नाही. त्याची प्रकृती एकदम ठीक आहे, अशी माहिती त्याचा राईट हँड छोटा शकील यानं दिलेली आहे. दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. पण हे वृत्त छोटा शकीलनं फेटाळलं. दाऊद जिवंत आणि निरोगी आहे. ही फेक न्यूज पाहून मलाही धक्का बसला. काल मी त्याला अनेकदा भेटलो, असं शकीलनं माध्यमांशी बोलताना सांगितलं. काय होती बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तर माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दाऊद इब्राहिमला गेल्या 2 दिवसांपासून कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दाऊदला कुणीतरी विष दिल्याचा दावा केला जात होता. सोशल मीडियावर दाऊद बाबतच्या बातम्या मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत असून त्यानुसार विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेल्या दाऊद हा संघटित गुन्हेगारी, दहशतवादी आणि अंमली पदार्थांची तस्करी यासह विविध गुन्हेगारी कारवायांशी संबंधित आहे. एवढंच नाही तर 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटचा तो मास्टर माइंड आहे. या हल्ल्यात 250हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि हजारो लोक जखमी झाले होते. सध्या मुंबई पोलिसांसह भारतातील इतर तपास यंत्रणा दाऊदशी संबंधित या नवीन अपडेट बाबत अधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलानं NIAला सांगितलं होतं की दुसऱ्या लग्नानंतर दाऊद कराचीमध्ये राहत होता. NIAनं दाऊद विरुद्धच्या आरोपपत्रात असं म्हटलंय की दाऊद आणि त्याचे प्रमुख साथीदार पाकिस्तानातील कराची विमानतळ नियंत्रित करतायत. असेच ट्रेंडिंग टॉपिक्स पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आणि ही माहिती आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायला विसरू नका.